हॅलो एव्हरीवन. सो आजचा दिवस खूप हेक्टिक होता, बट स्टिल वी गेट सम टाइम. आणि आज आपण मुद्द्यावर येऊया डायरेक्टली की वी आर गोइंग टू परफॉर्म स्किन रुटीन, जे नाईटचं स्किन रुटीन आहे. मी आधी खूप फॉलो करत होतो, बट आता आता करत नाहीये. माझं कॉलेजमध्ये खूप जास्त चेहरा अ, उन्हामुळे खूप खूप जास्त करपलेला होता, असं आपण बोलू शकतो. बिकॉज इट वॉज लाईक खूप जास्त टॅन होतं. बट वन्स आय गेट जॉब अँड देन मग थोडे पैसे आल्यानंतर मी ऑलवेज हॅव टू यूज दॅट ऑन आर इम्प्रूव्हमेंट. अँड तशाच प्रकारे मी माझ्या चेहऱ्यासाठी वगैरे खूप साऱ्या गोष्टी स्वतःची स्किन टाईप अंडरस्टँड करून मी ते फॉलो केलं. आणि आज माझी स्किन ही ऑइलीच आहे आणि स्टील आय एम फॉलोइंग द ऑइली स्किन रुटीन. बट या खूप 3-4 महिने झाले असेल, आय गेस आय एम नॉट फॉलोइंग दॅट. आणि स्किन रुटीन फॉलो करण्याचा, नाईट रुटीन फॉलो करण्याचा आणि मॉर्निंग रुटीन फॉलो करण्याचा खूप 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 जास्त फायदा आहे. मी एक ऑलमोस्ट 2 ते 3 महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट पाहायला सुरुवात केली. त्याने 1-1.5 वर्ष मी कंटिन्यू यूज केलं. बट आता रिसेंटली काही 3 to 4 मंथ्समध्ये मी जास्त काही त्यावरती भर दिला नाही. बट वी विल बॅक आणि पुन्हा आपण त्या सगळ्या गोष्टी रिझ्यूम करू. स्वतःकडे थोडं लक्ष देऊ. कारण स्वतःसाठी पण थोडा खर्च केला पाहिजे आणि असं मला असं वाटतं. सो वी हॅव टू इम्प्लिमेंट दॅट. बट तुमच्या सॅलरीचा किती पार्ट तुम्ही त्याच्यावरती इन्व्हेस्ट करता, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि देन हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि इनर पीस, या 4 गोष्टी ज्या आपण फॉलो करणार आहोत. तर यातला एक आहे की आपली यु नो स्किन ही आपल्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट असते आणि वी हॅव टू कीप दॅट हायड्रेटेड. तुम्ही पाणी पिणं खूप इम्पॉर्टंट असतं वगैरे वगैरे. आणि या साध्या सिंपल गोष्टी आहे. तुम्हाला जस्ट 3 लिटर पाणी प्यायचं असतं पूर्ण दिवसभरामध्ये, की ज्याने तुमची स्किन हायड्रेटेड राहते. तुम्हाला तुमच्या एक्झॅक्ट वयापेक्षा तुम्ही लहान दिसता. ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात त्याच्यामध्ये. पण कन्सिस्टन्सी ही खूप मॅटर करते. सो आय होप तुम्ही ते फॉलो कराल आणि लेट्स स्टार्ट आवर स्किन रुटीन. आणि आय होप ते तुम्हाला नक्की आवडेल. लेट्स बिगिन. सो दिस आर माय ऑल प्रोडक्ट्स. आणि आज आहे फ्रायडे आणि आपल्याला प्रत्येक दिवसानुसार आपला स्किन रुटीन आपल्याला नक्की फॉलो करायचं आहे. सो आज फ्रायडेनुसार वी विल यूज दिस क्लिन्झर विच इज ऑइली स्किन क्लिन्झर, कारण माझी स्किन ही ऑइली आहे. ओके. ते झाल्यानंतर वी विल अप्लाय दिस ग्लायकॉलिक ॲसिड क्रीम 6%, GA6. तुम्हाला ही मेडिकलमध्ये आरामात मिळून जाईल. ओके. अँड देन त्याच्यानंतर वी विल गो विथ द मॉइश्चरायझर. ओके, दिस इज अ पॉन्ड्स हायड्रा मिरॅकल विच इज अ हायलॉरॉनिक सुपर लाईट जेल. ओके. सो हे असणार आहे. सो बेसिकली क्लिन्झिंग आणि मॉइश्चरायझिंग हे आपले रात्रीचे पार्ट असायला हवे. दॅट्स इट. हे बाकीचे प्रोडक्ट्स आपण कधी यूज करू हे आपल्याला नक्की नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन की वेन वी शुड यूज ऑल ऑफ दिस. ओके. बट दॅट्स हाव. लेट्स बिगिन. ओके. सो स्किन रुटीन चालू करण्याच्या आधी आपण बेसिकली एकदा ओरल हेल्थसाठी रात्रीचं ब्रश करून झोपणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो वी विल डू दॅट फर्स्ट थिंग अँड देन मग आपण आपला स्किन रुटीन चालू करू. आय कीप दिस व्हिडिओ विदाउट एनी कट. सो वी विल कीप इट सेम ॲज इट इज, की आपल्याला तो एक्झॅक्टली किती वेळ करायचा आहे तुम्ही तुमचं ठरवा. बट आय विल डेफिनेटली टेल यू दॅट ॲटलिस्ट 2 ते 3 मिनटं तुम्ही ब्रश केला पाहिजे. देन वी विल फॉलो द स्किन रुटीन. सो दॅट्स हाव. लेट्स डू इट्स. आणि हो, बेसिकली हा व्हिडिओ अनकट ठेवण्यामागचं रिझन असं आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ बघून करत असाल देन ऑल्सो इट इज फाईन. वी कॅन डू ॲट द सेम टाईम. सो दॅट्स हाव. तुम्ही जर माझा जिमचे व्हिडिओ जरी पाहिलात तरी पण मी आता तसाच अपलोड करतो आहे की तुम्ही तो व्हिडिओ चालू ठेवून किंवा एअरपॉड्समध्ये तुम्ही तो ऐकत ते तुम्ही करू शकता. जस्ट लाईक अ पॉडकास्ट तुम्ही ते यूज करू शकता. दॅट्स द मेन मोटिव्ह टू कीप द व्हिडिओज अनकट. So I hope you will follow that thing for sure. Cause like I said, just don't watch, implement.
हिअर वी गो अँड देन आपलं आता ब्रश झालेलं आहे आणि थोडासा चेहरा हलक्यापणाने आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आणि देन वी विल अप्लाय आवर क्लिन्झर, जो मी तुम्हाला मगाशी दाखवला. चेहरा पूर्णपणे वॉश केल्यानंतर आपल्याला एक सुखा कॉटनचा कपडा घेऊन चेहऱ्याला टॅप करायचा आहे. आपण रब नाही करणार आहोत, जस्ट टॅप. सो मेक शुअर की तुम्ही तो पूर्णपणे क्लीन असेल किंवा तुम्ही टिश्यूसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर आपण ही GA6 ही क्रीम आपण लावणार आहोत. ही तुम्ही पूर्णपणे हातावरती घ्या आणि देन मग ती 3 बोटांवरती घेऊन पूर्ण चेहऱ्यावरती थोडी थोडी लावून तुम्ही ती पूर्णपणे एक थिन लेयर आपल्याला लावायची.
आणि जर तुम्हाला डार्क सर्कल असतील तर येस तुम्ही ही अंडर आयसुद्धा लावलात सो ह्याचे खूप चांगले बेनिफिट्स आहेत. सो यू शुड अप्लाय दिस ॲज वेल. आता आपण पॉन्ड्सचा मॉइश्चरायझर जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं ते मी आपण आता लावतो आहे. सो आय होप तुम्हीसुद्धा एक मॉइश्चरायझर नक्की विकत घ्या. कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि आता तर थंडी येते सो या इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अँड येस मी एक प्रोडक्ट दाखवायचं विसरलो विच इज लिप बाम, जो तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लावणं इम्पॉर्टंट आहे आणि थंडीमध्ये तर याचे खूप फायदे आहेत की ज्याने तुमचे ओठ फाटणार नाही. या दॅट्स ऑल. ओके, सो हिअर वी गो. आपण आजचा नाईट स्किन रुटीन हा कंप्लीट केलेला आहे अँड इट्स ऑल अबाउट कन्सिस्टन्सी. नाहीतर तुम्हाला फरक त्यात काही दिसत नाही. सो यू जस्ट हॅव टू यू नो फॉलो फॉर ॲटलीस्ट 3 to 4 months आणि देन मग तुम्ही तुमचा बिफोर अँड आफ्टरवाला इमेजेस तुम्ही स्वतः कम्पेअर करू शकता. अँड इट्स ऑल अबाउट युअर ओन ग्रूमिंग. तुम्हाला किती त्या गोष्टीची गरज आहे किंवा तुम्ही त्या गोष्टीला किती वेळ देऊ शकता हे इंडिव्हिज्युअली मॅटर करतं. सो इट्स अप टू यू. बट या आय फील की जर तुम्ही तुमच्या शरीराला जर जास्त वेळ दिला तर बट ऑब्विसली तुम्हाला जास्त हेल्दी आणि चांगलं ठेवू शकतो. सो दॅट्स हाऊ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं आणि काय नाही आवडलं हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि आपला जो स्लोगन आहे की जस्ट डोंट वॉच, इम्प्लिमेंट. सो या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी आवडल्या असतील तर त्या तुम्ही नक्की इम्प्लिमेंट करा आणि स्वतःला स्वतःसाठी थोडा तरी नक्की वेळ द्या. थँक्यू. थँक्यू सो मच. गुड नाईट.